महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे दूरदृष्टी लाभलेले ज्येष्ठ नेते नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज संपूर्ण जिल्ह्यात विविध सामाजिक आणि कल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेचे खंबीर पाठीराखे, आधारवड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विखे पाटील साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नांदुर्खी बुद्रुक येथील चौधरी वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम यशस्वीपणे पार पडला। हा विशेष कार्यक्रम 15 जून रोजी सकाळी ठीक 10 वाजता आयोजित करण्यात आला होता। नांदुर्खी बुद्रुकचे माजी उपसरपंच वीरेश चौधरी पाटील यांच्या संकल्पनेतून आणि विशेष पुढाकारातून या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते। ग्रामीण भागातील विशेषतः शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाला गती मिळावी आणि त्यांना प्रोत्साहन लाभावे या हेतूने शाळेतील लहान मुलांना वह्या, पेन, दप्तर आणि इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस केवळ केक कापून किंवा हारतुरे घालून साजरा न करता त्याला अशा प्रकारे सामाजिक कार्याची जोड दिल्याबद्दल संपूर्ण परिसरातून समाधान व्यक्त होत आहे। या कार्यक्रमाला चौधरी वस्ती आणि नांदुर्खी बुद्रुक परिसरातील पालक, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित सर्व नागरिकांनी आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मिळून नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्याची कामना केली। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला असून माजी उपसरपंच वीरेश चौधरी पाटील यांच्या या संवेदनशील कार्याचे सर्व स्तरातून जोरदार कौतुक होत आहे।